पुराण कथेनुसार एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद निर्माण झाला होता. दोघांपैकी कोण श्रेष्ठ यावरून दोघेही गर्वित होऊन चर्चा करत होते. ब्रह्मदेव 5 मुखातून बोलत होते आणि त्यांच्या 5व्या मुखातून अहंकारयुक्त वचनं निघत होती. हे पाहून भगवान शंकरांनी विश्वाच्या समतोलासाठी आणि अहंकार नष्ट करण्यासाठी एक उग्र रूप धारण केलं, ते म्हणजे काळभैरव. भगवान शंकरांनी काळभैरव रूप धारण करून ब्रह्मदेवाच्या 5व्या मुखाचा शिरच्छेद केला. यामुळे ब्रह्मदेवांचा अहंकार नष्ट झाला, पण काळभैरवांवर ब्रह्महत्येचा दोष लागला, कारण त्यांनी ब्रह्मदेवांचं शिर छाटलं होतं. या पापापासून मुक्त होण्यासाठी काळभैरवांनी हातात ब्रह्मकपाल घेतलं आणि ते दिग्दिगंत भटकू लागले. शेवटी जेव्हा त्यांनी काशी नगरीत प्रवेश केला तेव्हा ते दोषमुक्त झाले. याच घटनेमुळे त्यांना काशीचे कोतवाल म्हणजेच काशीचे रक्षक मानलं जातं. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.